नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आपल्यापैकी काही जणांना घरामध्ये फिश पॉट ठेवायला खूप आवडतं। वास्तुशास्त्रानुसार ही खूप चांगली गोष्ट आहे, पण घरात फिश टँक ठेवताना काही नियम पाळले गेले पाहिजेत, नाहीतर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर झालेला आपल्याला दिसतो। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या वाईट गोष्टी। किचन किंवा बेडरूममध्ये किंवा घराच्या मध्यभागी फिश टँक ठेवू नका। घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश टँक ठेवा। तसेच फिश टँकवर सूर्यप्रकाश येत आहे की नाही हे देखील बघा। असे केल्याने तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होते आणि आनंद देखील। तसेच माशांची संख्या किमान 9 असावी असे मानले जाते की जर तुम्ही पाळलेले मासे नैसर्गिक मृत्यूने मरण पावले तर ते मासे तुमच्या घरावर आलेले संकट आणि समस्या घेऊन जातात। एखादा मासा मेला तर तो त्वरित तिथून काढून नवीन मासा फिश टँकमध्ये टाकावा। तसेच वेळोवेळी फिश टँक साफ राहील याची खात्री करावी। जर पाणी प्रदूषित होत असेल तर त्यात अँटीक्लोरीन याच्या पांढऱ्या गोळ्या टाकाव्यात। तसेच आपल्या फिश टँकमध्ये जेवढे मासे असतील ते कोणत्याही रंगाचे असू द्यात, पण मात्र माशांमध्ये एक काळा मासा, एक सोनेरी मासा आणि एक लाल मासा जरूर असावा। त्यांच्याकडे घराच्या सुखाशी निगडीत म्हणून पाहिले जाते, त्यामुळे घरात सकारात्मकता देखील निर्माण होते। तसेच फिश टँक हे उत्तर पूर्व दिशेला ठेवावे। फिश टँक झोपण्याच्या किंवा स्वयंपाकाच्या खोलीत ठेवू नये। या स्थानावर फिश टँक ठेवल्यास संपत्तीचा नाश होतो। तसेच वैवाहिक जीवनातील प्रेम कायम ठेवण्यासाठी फिश टँक घराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवावे। काळ्या रंगाच्या मासाचे एक खास असे महत्त्व आहे की काळ्या रंगाचा मासा सुरक्षिततेचा प्रतीक मानला जातो। घरातील फिश टँकमध्ये काळा मासा मृत झाल्यास असे मानले जाते की त्याने कुटुंबातील एखाद्या सदस्यावर आलेले संकट स्वतःवर घेऊन घरातील इतर सदस्यांना देखील सुरक्षित केले आहे। म्हणूनच फिश टँकमध्ये एक तरी मासा हा काळ्या रंगाचा नक्कीच असावा। अनेक संस्कृतीमध्ये असे मानले जाते की मासे, विशेषतः गोल्डन फिश आणि कोई सारख्या प्रजाती नशीब आणि आर्थिक समृद्धी देखील आणतात। मासे हे शक्तिशाली ऊर्जेशी संबंधित एक शुभ असे प्रतीक मानले जाते। घरात मासे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतर होते, ज्यामुळे एक सुसंवादी वातावरण निर्माण होते, असा व्यापक विश्वास आहे। मासे हे विपुलता, आर्थिक स्थिरता, तसेच शांती आणि वाईट नजरेपासून देखील संरक्षण करते। तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। काही प्रश्न असतील ते देखील विचारा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।